नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे ताकद शब्दाची, पण कोणाच्या? तर बाळासाहेब आंबेडकरांच्या। मित्रांनो, तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल, शब्दाची ताकद म्हणजे काय? मित्रांनो, जे शब्द आहेत, आपण म्हणतो शब्द हे शस्त्र आहे आणि ते योग्य ठिकाणी वापरलं तर त्याची ताकद सुद्धा तयार होते। पण कधी कधी शब्द जरी हलके असले, परंतु तो वापरणारा माणूस जर वजनदार असेल, तो जर ज्ञानी असेल, तो जर निष्कलंकित असेल, त्याला जर समाजात मान असेल, सन्मान असेल, तर त्या शब्दांची सुद्धा ताकद वाढते। अशाच रीतीनं आज आपण हा कॅप्शन दिलाय, ताकद शब्दाची। तर हा काय प्रकार आहे बघूयात। मित्रांनो, 28 नोव्हेंबर हा महात्मा ज्योतिराव फुलेंचा स्मृती दिन आहे आणि या स्मृती दिनाला वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माननीय बाळासाहेब आंबेडकर पुणे येथे असलेल्या भिडेवाड्यामध्ये जातात आणि त्या ठिकाणी जी पत्रकार परिषद होते, त्या परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बाळासाहेब असं म्हणतात की भुजबळांना तर मीच तुरुंगातून बाहेर काढलं आणि त्यांनी माझं आभार सुद्धा नाही मानलं। मित्रांनो, काय आहे हा प्रकार? तर प्रकार असा आहे की छगन भुजबळ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, मंत्री आहेत, परंतु हेच छगन भुजबळ पूर्वश्रमी शिवसेनेमध्ये नगरसेवकापासून ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेलेले, परंतु त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले, त्यानंतर ते गृहमंत्री सुद्धा झाले। अशी विविध पद भोगत असतानाच छगन भुजबळ बांधकाम मंत्री असताना दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्यात आलं आणि या महाराष्ट्र सदन जे काही बांधलं याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची अफरातफर झाली, पैशाचा घोटाळा झाला, बेहिशोबी मालमत्ता निर्माण झाली। असे विविध आरोप किंवा मनी लॉन्ड्रिंग ज्याला आपण म्हणतो हे झालं। असे विविध आरोप भुजबळांवर लावण्यात आले आणि ते आरोप लावणारे आरटीआयचे कार्यकर्ते माननीय अंजली दमानिया, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे खासदार किरीट सोमय्या होते। आणि याच्यामध्ये जो काही प्रकार आहे किंवा जी काही पैशाची अफरातफर आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि हा फौजदारी गुन्हा आहे। याच्यावर कारवाई व्हावी म्हणून या दोन्ही व्यक्तींनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि उच्च न्यायालयाने एक कमिटी निर्माण करून याची चौकशी करावी आणि ती चौकशी करून हा जो काही प्रकार आहे याला न्याय द्यावा अशी ह्यांची विनंतीला मान दिला। उच्च न्यायालयाने ज्या वेळेस चौकशी केली त्यावेळेस त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय, किती पैशाची अफरातफर झाली, बेहिशोबी मालमत्ता जमवली गेली, अशा विविध प्रकारचे आरोप टाकण्यात आले आणि ज्याला आपण ईडी म्हणतो किंवा सक्त वसुली संचालनालय यांचे जे वकील आहेत यांनी जी फाईल सबमिट केली कोर्टामध्ये, ती जर फाईल बघितली तर भुजबळ हे आर्थिक घोटाळ्यामध्ये, बेहिशोबी मालमत्ता जमवण्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये अडकलेले आहेत याचा अंदाजा येईल। परंतु मित्रांनो, हे होत असताना दुसरीकडे मात्र एक गोष्ट घडते की भारतीय जनता पार्टीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सुद्धा आहे आणि भुजबळ ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीवर आरोप प्रत्यारोप करत असतात, मोठमोठ्या सभेमधून वक्तव्य करतात, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीवर करत असतात आणि मग ज्या वेळेस भुजबळांना 14 मार्च 2016ला अटक केली जाते त्यावेळेस मात्र सर्व मीडियामध्ये एकच चर्चा निर्माण होते की ओबीसीचा नेता म्हणून भुजबळांवर कारवाई झाली किंवा भारतीय जनता पार्टीला प्रत्येक वेळी त्यांच्यावर आरोप करणारा नेता म्हणून छगन भुजबळावर कारवाई झाली। आता छगन भुजबळावर कारवाई झाली ही फक्त दुसऱ्या पार्टीचा आहे किंवा दुसऱ्या पक्षाचा माणूस म्हणून झाली। भारतीय जनता पार्टीमध्ये असलेल्या नेते हे सर्व काही स्वच्छ नाहीत, यांच्यावर सुद्धा आरोप आहेत, परंतु भारतीय जनता पार्टी टार्गेट करून लोकांवर ईडी लावते, सीबीआय लावते किंवा तुरुंगात डांबते, अत्याचार करते, अशी मात्र चर्चा संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये चालू झाली। आणि ही चर्चा होत असतानाच
जे काही मनी लॉन्ड्रिंग प्रकरण झालं याच्यामध्ये तपासल्यानंतर भुजबळांच्या काही प्रॉपर्ट्या सील करण्यात आल्या, जप्तही करण्यात आल्या. आणि हे सगळं कसं घडलंय तर भुजबळ साहेब जे काही मंत्री होते त्या मंत्री पदे काम करत असताना भुजबळ साहेबांनी जे काही पत्रकार असतील या पत्रकारांना कधीही व्यवस्थित उत्तरं दिलेली नाहीयेत. भुजबळ साहेबांनी जी पत्रकार आहेत त्यांच्यावर मारहाण केलेली आहे, त्यांच्यावर आवेरावी केलेली आहे. आणि भुजबळांना ज्यावेळेस विचारलं गेलं तर भुजबळ साहेब अतिशय शेरो शायरीच्या भाषेमध्ये उत्तर देतात की कभी डर न था मुझे फासला देखकर. भुजबळ साहेब म्हणतात कभी डर न था मुझे फासला देखकर, मैं बढ़ता ही गया रास्ता देखकर, खुद पे खुद मेरे पास आती गई मंजिल, मेरा हौसला देखकर. अशा पद्धतीच्या शेरो शायरीमध्ये सांगतात. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस एक प्रसंग असा निर्माण होतो की प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारला जात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही जरांगे पाटील मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याविषयी आता आंदोलन करत आहेत आणि त्या जरांगे पाटील ज्या ठिकाणी सभा घेत आहेत या सभेचा जो खर्च आहे की अवाढव्य खर्च असेल, त्यावेळेस छगन भुजबळांनी हा प्रश्न उपस्थित केला की जरांगे पाटलांना हा जो खर्च केला जातो हा खर्च कोणाचा, हा पैसा कुठून येतो. त्यावेळेस जरांगे पाटलांनी उत्तर देताना आणि मीडियामध्ये त्यावेळेस बरोबर बाळासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला गेला की छगन भुजबळ प्रश्न विचारतायत की जरांगे पाटलांच्या सभेला पैसे कोण देतंय, पैसे कोण पुरवतंय. बाळासाहेबांनी त्यांना प्रतिप्रश्न केलाय की छगन भुजबळ जर असं विचारत असतील तर छगन भुजबळ सुरुवातीला मुंबईमध्ये भाजीपाल्याचा व्यापार करत होते आणि भाजीपाल्याचा व्यापार करणारा माणूस 5 ते 6 हजार कोटीची मालमत्ता कसा जमवू शकतो. ही माहिती आहे की जरांगे पाटलाच्या सभेला लोकांनी पैसे दिले हेही मला माहिती. उलटा प्रश्न जर छगन भुजबळला विचारला, भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये एक साधा दुकानावरती बसलेला माणूस आज असाला 5-6 हजार कोटीचा मालक होतो. मित्रांनो, याच्यामध्ये हे जे काही घोटाळा झालाय याचं सगळं गूढ लपलेलं आहे. आणि मग छगन भुजबळांना तुरुंगात टाकलं जातं. तुरुंगात टाकल्यानंतर 2.5 वर्ष त्यांना कोणत्याही प्रकारचा जामीन नाही, त्यांना तुरुंगातच ठेवलं जाते. आणि इकडे मात्र सर्वोच्च न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये जे काही जामीनची प्रक्रिया आहे याचे जे काही नियम आहेत याच्यामध्ये शिथिलता आणली नियमांमध्ये. आणि मग ती शिथिलता आणल्यानंतर भुजबळांचे जे वकील आहे, भुजबळांच्या वतीनं लढणारे यांनी उच्च न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला. परंतु उच्च न्यायालयातील न्यायाधीश हा जामीन अर्ज सतत फेटाळत होते, त्याच्यामध्ये वेळकाढूपणा करत होते, त्यांचा जामीन अर्ज स्वीकारला जात नव्हता. आणि हे प्रकरण चालू असताना विनाकारण भुजबळांना टार्गेट केलं जाते अशी प्रतिक्रिया सर्व प्रसार माध्यमामध्ये निर्माण झाली. आणि मग बाळासाहेब आंबेडकरांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की बाळासाहेब, असा विषय जो आहे की सर्वोच्च न्यायालयाने जर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये जामीन विषयक नियमामध्ये जर शिथिलता आणली असेल आणि तेच शिथिलतेनुसार जर भुजबळांचा जामीन अर्ज उच्च न्यायालय जर मानत नसेल तर तुमचं यावर मत काय. तर बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया दिली. आणि बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जर सर्वोच्च न्यायालयाने जामीन देण्याविषयी जर शिथिलता आणली असेल नियमांमध्ये आणि उच्च न्यायालय जर तो मानत नसेल किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत असेल तर, आणि इकडे मात्र भुजबळांच्या जामिनाला टाळाटाळ करत असेल तर अशा न्यायाधीशावर सुद्धा कारवाई होऊ शकते. हे स्टेटमेंट बाळासाहेबांनी प्रसारमाध्यमामध्ये दिलं आणि दुसऱ्याच दिवशी ह्याच न्यायाधीशांनी त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. मित्रांनो, हा जामीन अर्ज मंजूर केला हा योगायोग होता का? मग एवढ्या दिवस का होत नव्हतं? मग बाळासाहेबांनी मीडियामध्ये स्टेटमेंट दिलं आणि मीडियातली बातमी तिथपर्यंत पोहोचली आणि मग त्या न्यायाधीशांनी
जामीन मंजूर केला भुजबळांचा आणि भुजबळ सध्या जामिनावर बाहेर आहेत आणि तेच भुजबळ आज भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक भाग म्हणून त्यामध्ये आज मंत्री आहेत. मग असे भुजबळ आता ज्या त्वेषाने किंवा ज्या तोऱ्याने बोलतायत, मराठा आरक्षणाला विरोध करतायत, ते जर बघितलं तर भुजबळ हे जामिनावर आहेत. परंतु आता त्यांना भीती नाहीये. कारण काय, तर हे भुजबळ आता भारतीय जनता पार्टीच्या गोठामध्ये आहेत, म्हणजे ते सुरक्षित आहेत. परंतु अशाच भुजबळ ज्या वेळेस मराठा आरक्षणाविषयी बोलायला ज्यावेळेस जातात द्वेषाने, त्याच वेळेस बाळासाहेब आंबेडकर त्यांना हे सुद्धा सांगतायत की त्यांनी नादी लागू नये माझ्या. कारण भुजबळांना सुद्धा मीच बाहेर काढलं आणि कसं काढलं तर न्यायाधीशांना जे पत्रकारांनी प्रश्न विचारला त्याला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की जर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा जर उच्च न्यायालय अवमान करत असेल तर त्या न्यायाधीशावर सुद्धा खटला दाखल केला जाऊ शकतो. आणि मग भुजबळांचा जामीन मंजूर झाला आणि भुजबळ बाहेर आले. मग या ठिकाणी मला असं म्हणायचंय की हा योगायोग तर नव्हता. बाळासाहेबांनी इकडे बोलणं, बाकीचेही वकील होते त्यांनी हे शब्द का नाही वापरले. मग बाळासाहेबांनीच हे शब्द का वापरले, कारण बाळासाहेब जे आहेत ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि आंबेडकर घराणं हे कोणालाही मदत करण्यामध्ये तत्पर असतं. ज्याला जेव्हा पाहिजे तेव्हा जशी पाहिजे तशी मदत देण्यामध्ये तत्पर असलेले हे आंबेडकर घराणं कधीही मागे नाही. जिथे कमी तिथे आम्ही, असं आंबेडकरांचं तत्व आहे. आणि मग बाळासाहेबांनी ते केलं आणि छगन भुजबळ सध्या बाहेर आले. म्हणून मित्रांनो, मी आजचं जे कॅप्शन दिलं होतं की ताकद शब्दाची पण कोणाच्या, तर बाळासाहेब आंबेडकरांच्या. तुम्ही जर या माझ्या मताशी सहमत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.